दमछाक झाली, मी एवढा थकलो, मग शिवरायांनी एवढ्या उंचावर मोठमोठे मराठी हत्ती आणले कसे? आता त्याने तो प्रश्न त्यांच्या सोबत त्यांचा दुभाषिक होता ट्रान्सलेटर नारायण शेलवी यांना विचारला. तर ते नारायण शेलवी त्यांना म्हणतात, आमच्यापेक्षा हुशार आहे आपण, या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्ही शोधून काढा. त्यावेळेस त्याला उत्तर कोणी दिलेलं नाही. मग त्याने तो प्रश्न जशा तसा लिहून ठेवला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजचे काही इतिहासकार देतात की शिवराय एवढे बुद्धिमान, चलाक आणि हुशार होते की शिवरायांनी ती हत्तीची पिल्लं ही लहान असताना त्यांना पालखीमध्ये बसवून गडावरती आणलं आणि त्यांचं संगोपन त्यांनी रायगडावरच्या हत्ती खाण्यामध्ये केलं. म्हणजे विचार करा, हत्तीची लहान पिल्लं आणून त्यांचा मोठेपणीचा वापर करायचा, उपयोग करायचा, ही आपल्या राजांची दूरदृष्टी. त्या इंग्रजाला काय करणार, महाराजांनी हत्ती आणली. आपण सर्वजण मूर्तीचे छत्र पाहताय, या छत्राला मेघडंबरी म्हटलं. आणि सरी मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती ग्यानी जयसिंग यांनी ते 1985 मध्ये बसवली. आतमध्ये जी मूर्ती पाहताय 6 जून 2009 मध्ये शिवरायांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आतील मूर्ती 6 जून 2009 मध्ये बसवली. शिवकाळामध्ये त्या जागेवर 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन. परंतु 1689 मध्ये त्या औरंगजेबाचा सरदार इतिगत खान, ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं, त्याने ते घणाचे घाव घालून वितळवून पूर्णतः लुटून तो घेऊन गेला. शिवरायांच्या राजाशी फार राजभूत झाल्यानंतर इथून एका वृषभाने घोषणा ललकारी होती. ललकारी अशी होती की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय क्रमवंश, सिंहासनाधीश्वर, महाराजा धीराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबा साहेबांचा जय. याच जागेवर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1684. आपण उंच गेट बद्दल गेटचं नाव नगारखानापूर्वी नियम होता. संध्याकाळी 5:30 वाजले, याच्यावर नगारे वाजले की रायगडाचा महादरवाजा बंद व्हायचा. आणि एकदा का दरवाजा बंद झाला की राजांचा नियम होता, वरतील ती हवा, खाली जाईल ते पाणी. स्वतः राजे जरी आले तरी त्यांना आत त्यांना बाहेर पाहिजे नव्हती, ज्याला नगारखाना असं म्हटलं. याच्याशी 52 फूट उंची आहे आणि 32 फूट रुंदी, बाल्य किल्ल्याचं प्रमुख गेट आहे. आणि यालाच पाहून इंग्रजांनी मुंबईच्या गेट ऑफ इंडियावरला कॉपी केला त्यांनी, ज्याला नगारखाना म्हटलं. आणि इथे जर पाहिलं तर नगारखाना राजांचं सिंहासन दोघांमधलं अंतर बघा सर, 200 फुटापेक्षा जास्त आहे. शिवकाळात ना लाईट होती, ना स्पीकर, ना माईक. मग कल्पना करायचं सगळं नसताना सुद्धा त्या काळात शिवरायांचा सिंहासनावरचा आवाज इथे जमलेल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत कसा असावा, तर त्या काळात होती इको सिस्टम. ते असे होते की राजे जर पूर्वी हळद जर बोलले तर त्यांचा तो हळू आवाज पूर्ण दरबारात क्लिअरली पोहोचायचा. आणि दरबार कुजबुज जर केली तर त्या व्यक्तीचा आवाज सुद्धा कुठल्या कोपऱ्यात माझ्या आज सुद्धा बघता येते. पण